आदिवासी. तर मित्रांनो, आज आम्ही आलो नाशिक या ठिकाणी. जे की तुम्ही बघू शकता, आपले दादा आहेत, जे की त्यांना म्हणजे दिसत नाहीये, त्यांना म्हणजे डोळ्यांनी दिसत नाहीये. आणि आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी आजपासून आपले दादा उपोषणाला बसले आहेत. विचार करा, जर दादा इथे येऊ शकतात, दादा उपोषण करू शकतात, तर मग आपण घरी बसून काय करतोय? हा विषय असा आहे की अजून आंदोलनाची जी तारीख आहे ते डिक्लेअर नाहीये, पण जशी तारीख डिक्लेअर होईल त्यानुसार तुम्हाला कळवण्यात येईल. पण तरीही तुम्ही तयारीत राहा. मोठ्या संख्येने आपल्याला या आंदोलन करायचं आहे. असं मी जास्त बोलणार नाही. दादा तुमच्याशी थोडा संवाद साधतील. दादा बोला. आज खरं जर सांगायला जर गेलं, आज 23 ऑगस्ट 2026 या सर्वांच्या महापुरुषांच्या विचारांना विचारवंत होऊन आज इथे मी जे उपोषणाला बसलोय, हे उपोषण म्हणजे आपण का करावं आणि का करायचं? कारण गेल्या 18 तारखेपासून राहुल दादा, प्रमोद दादा, सागर दादा आणि त्यांची सर्व नंदुरबारची टीम, हर्सुलपेठ या भागातून जे आलेले मुलं होते, ते मुलं जेव्हा आले, सुरुवातीला त्यांच्याकडं पांघरायला चादर सुद्धा नव्हती. जेव्हा ती हर्सुलची टीम आली, त्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले, चादरी दिल्या. आणि हे मुलं त्यांचे स्वतःचे घरदार सोडून इथे येत आहे का? त्यांच्या स्वार्थासाठी का? त्यांचं नाव मोठं व्हावं म्हणून? नाही. कारण ही लढाई आमची आणि तुमची लढाई न म्हणण्यापेक्षा ही लढाई संपूर्ण आदिवासी समाजासाठी आहे. म्हणून गेल्या 18 तारखेपासून जे धरणं आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये सुदाम भाऊ भोये आणि दत्ता भाऊ धाकरे यांनी, या दोघांनी उपोषण 9 दिवस उपोषण केलं. आणि काल मी गेल्या शुक्रवारपासून इथे येतो, 2 दिवस धरणं आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि आजपासून मी 23/8/2026 पासून उपोषणाला बसलो आहे. माझ्या नाशिककरांना सांगायचं एकच आहे, जे नाशिक मध्ये वसतिगृहामध्ये, जे आदिवासी वसतिगृहात जे मुलं मुली शिक्षण घेत आहे, आणि जे अकॅडमी सुद्धा, अकॅडमीच्या मुलांना सुद्धा मी आवाहन करतो, तुम्ही अकॅडमीला लावले म्हणून काय मोठे तळाचे पोलीस झाले नाही. मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो, तुम्ही जे टीआरटी योजनेचा लाभ घेतात, पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ घेतात, हे कोणामुळे घेतात? आपल्या आदिवासींचे समाज हक्क आहे. आणि ती योजना सर्वांचे आदिवासींचे जे योजनेचे लाभ आहे, ते लाभ भेटण्यासाठी आणि हा जिया रद्द करण्यासाठी आज आम्ही इथे बसलोय. आणि सर्वांनी आम्हाला बघून घ्या, मी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नाहीत, डोळे नसून मी इथे आलो. सकाळीच माझा मित्र गोकुळ माळी म्हटलं की मला येण्याची इच्छा आहे, पण त्याची खूप येण्याची इच्छा होती. रूम मध्ये पाणी नव्हतं,